या भरपूर फुलोरा असलेल्या वृक्षाला करंज असं म्हणतात. हिंदीत त्याला करंज पापडी आणि इंग्रजीत इंडियन बीच ट्री असं म्हणतात. याचं बॉटनिकल नाव पोंगामिया पिन्नाटा असं आहे. आमच्या शेतात सावलीसाठी लावलेलं पहिलं झाड म्हणजेच करंजीचं झाड. त्याची सावली अगदी गर्द असते आणि मुख्य म्हणजे त्याला प्राणी खात नाहीत. म्हणूनच जिथे तार कंपाऊंड नसेल अशा ठिकाणी आपण बिनधास्त ही झाडं लावू शकतो. करंज हा पक्का भारतीय वृक्ष आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्याची पानगळ होते आणि लागलीच त्याला सुंदर चकचकीत पोपटी पालवी येते. वसंतात पालवी फुटल्यानंतर त्याला अशी पांढरी जांभळी गुलाबी छटा असलेली फुलं येतात. झाड फुलांनी अगदी भरून जातं. अशा वेळी झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो. या फुलांवर मधमाशा तुटून पडतात. फुलं येऊन गेले की त्याला करंजीच्या आकाराची फळं येतात. म्हणूनच या झाडाला करंज हे नाव पडलं असावं. त्यात प्रत्येकी 2 बिया असतात. या बियांचं तेल काढलं जातं, जे अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरलं जातं. त्वचा रोगावर याचा खूप उपयोग होतो. आजकाल अमेरिकेमध्ये या तेलाचा बायोडिझेल बनवण्यामध्ये वापर केला जातोय. छत्तीसगड, झारखंड या भागात दिवाळीला या तेलाचा दिवा लावण्याची प्रथा आहे. करंजीचं तेल लाकडाला कीड लागण्यापासून वाचवतं. त्याचा खाली पडलेला पालापाचोळा जमिनीची सुपीकता वाढवतो. करंज आणि करंजवेल ही वेगवेगळी झाडं आहेत. करंजवेल म्हणजे सागरगोटा. त्याचा करंज वृक्षाशी काही संबंध नाही. असं म्हणतात आमची कुलदेवी याच झाडाखाली प्रकटली होती, म्हणूनच तिला करंजेश्वरी असं नाव आहे. शेड देणारी झाडं लावायची असेल तर या झाडाची लागवड जरूर करायला हवी.